महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या माझ्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो, आदरणीय दत्ताभाऊ सुरवसे साहेबांनी 10 तारखेला विराट मोर्चा नागपूर येथे आपण सर्वांनी मिळून काढला। त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपले बांधव भगिनी सर्व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। पण नंतर आपलं ठरलं काय होतं, फक्त मोर्चा करून आपल्याला थांबायचं नाही, नंतर आपल्याला उभा करायचंय आंदोलन, उपोषण, अन्नत्याग उपोषण चालू करायचं होतं, आमरण उपोषण। पाण्याचा गोटही न घेता आज 3रा दिवस उजाडलाय। पाण्याचा एक गोटही त्या दिवशी दिवसभर सर्व समाज बांधव उपाशी होते, सगळे उपोषण करते उपाशी होते। आज 3रा दिवस संपत आलाय, तरी पण हरामखोर शासनाने आपल्या आदिवासी कोळ्यांची दखल घेतलेली नाही। ही कशामुळं? आपण गांड म्हणून जगालोत, म्हणून शेंड म्हणून थाप म्हणून या ना मैदानात कुणी अडवले तुम्हाला? कोळ्यांच्या पोरांचा इतिहास आहे, आपण काय होतो काय करायलो। बरं हा लढा कुणासाठी आहे? आपल्या मुलाबाळांच्या भविष्यातच आहे ना। काय गरज आहे दत्ताभाऊंचे एवढे 3 दिवस उपाशी मारायचे, हे करायचे? आता 10 मिनिटापूर्वी कृष्णाबाई, काय नाव आणणार, कृष्णाबाई दोडे यांना ऍडमिट आता नेले, व्हिडिओ बघा ग्रुपला सगळ्या ह्याच्यामध्ये पडलेत। अरे तुम्ही कमीत कमी सहकार्य तरी करा, उपासना करावं, निदान फक्त सहकार्य तरी करा। सर्वांना मी अजून विनंती करतो, 3 दिवसापासून आपल्या बांधवांच्या पोटामध्ये पाण्याचा थेंब देखील गेला नाहीये। पिढीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सर्वजण आम्ही इष्ट आहोत। तुम्ही निदान गावात जाऊन त्या तहसीलदारला निवेदन तरी द्या, दखल घ्या म्हणून। हे कुणामुळे चाललंय? उद्या सगळे झालं आम्हालाच फक्त गोष्टी पाहिजेत का? तुम्हाला काय पाहिजे? क्लिअर सांगा तरी आम्ही कोळ्याचे नाहीत म्हणून। जयंत करायला वेळ आहे सगळ्यांकडे, सगळ्या गोष्टी, लग्न कार्य सगळ्यांकडे वेळ आहे। मग आम्हाला बी सहभाग घ्या ना। लाज आज आपल्याला लाज वाटली पाहिजे। घरात तुम्ही बसवून फक्त आनंद घेतात, हे कुठे गेला, हा इकडे गेला, हा तिकडे गेला। आता तुम्ही काय करायला? आता तरी सुधरा आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला नागपूरला जरी नाही देऊ शकले तुम्ही, दुसऱ्यांना पाठवा। आम्हाला मुलं बाळ नाहीत, आम्हाला फॅमिली नाही। 7 दिवस झाला आम्ही नागपूरमध्ये, प्रत्येकाचा कसा बसला, एकाला नीट बोलता येत नाही। हनुमंत भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, दीपक शेठ असतील, आमचे राहुल दादा असतील, सगळे सर असतील। कशामुळं? बाबा बघा, 1 मिनिट या, काय गरज आहे यांना? गरज काय? त्यांच्या अर्ध्या गावऱ्या मसनात गेल्यात कधीच। कुणामुळे चालले? आपल्यामुळे झालेत नाही। खाल्ले काहीच 3 दिवस झालं नाही खाल्लं काहीच। अरे आता राजा सर्वांना परत एकदा हात विनंती करतो, सर्वांनी नागपूर येथील दत्ताभाऊंच्या अन्नत्याग आमरण उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा द्या। जर आपण आता गप्प बसलो तर अजून सांगतो मी, भविष्यामध्ये आपल्याला न्याय मिळणं कधी शक्य नाही। सर्वांनी आपल्या लेवलला जे होईल त्या गोष्टी करा, जे करता येईल ते हे करा। हे बघा अवस्था बघा, बघा ते दत्ताभाऊंना बोलता येत नाही। हे बघा इकडं, हे सोगे साहेब, बघा ते पूर्ण समाज बांधवाला कळण झालं काय झालं। इकडे महिला, हे आमच्या रेणुकाताई बघा, आता दोघांना ऍडमिट केले नेऊन आपल्या अँब्युलन्स मध्ये। काय करायचं? कुणामुळे चाललंय? लढा कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे ना। मग आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की तुम्ही काही न करता, जर शेंड म्हणून लढायला शिका, गांड म्हणून जगणं बास। 2 शिव्या द्या, वाईट वाटलं तर माझं काही हरकत नाही, मला वैतागलेत आम्ही सगळे। भाऊ किती दिवस झाले? 8 दिवस झाले इथं। 8 दिवस झाले। लहान मुले व्हिडिओ कॉल लेकर फोन लावते, पप्पा कधी यायचे? कुणामुळे चालले? अरे आपल्यामुळे चालले। इथं काय कुणी नेता फिता नाही येणार आणि झाकी मारून जाणार। लय अशा आहेत आपल्या जमातीतले हरामखोर नेते, त्यांनी तर आता जाऊ द्या, आंदोलनात आहे, बोलणार नाही बाकीच्या गोष्टी। अजून सांगतो मी, दत्ताभाऊ सारखा प्रामाणिक माणूस भेटलाय, सर्वजण सोबत राहा आणि ताकदीने सहकार्य करा, तर नाही मिळेल। दत्ताभाऊंनी शपथ घेतली, जोपर्यंत मला परिपत्र मिळत नाही तोपर्यंत ही नागपूर सोडणार नाही। कुणामुळे? त्यांना बाईक मुलं नाहीत, कामं नाहीत, यांना नाहीत, लेकरं मला नाहीत, कुणाला नाहीत। किरण भाऊ
श्यामभाऊ कोळी आपले इथं राहिला नागपूरमध्ये. श्यामभाऊ 20 दिवस झालं नियोजनात आहेत. मंडप जागा द्यायला कोणी तयार नाही. का देतील जागा? आपला दबदबात नाही, अस्तित्व नाही, काय करणार? श्यामभाऊ कोळी, श्यामभाऊनी प्रत्येक नेत्याच्या हातापाया पडून जागा मिळवून घेतली, मंडपाचं नियोजन केलं, तेव्हा जागा दिली आपल्याला. म्हणजे आपली ताकद, आपली अवकात लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला लोक नुसती जागा देखील द्यायला तयार नाही. उपोषण करायला, उपोषण म्हणजे काय सुखाचं असते का? उपोषण करणं म्हणजे काय सुखाच्या गोष्टी असतात का? अहो गेले 70 ते 80 वर्षापासून त्याच्यामुळे आपण आजपर्यंत काही नाही मिळाला. BA कम्प्लीट आहे, कधीच नोकरी लागला असता माणूस. गणेशराव 12वी, माझं BA झालंय, ग्रॅज्युएशन भाऊचं, दीपक भाऊचं ग्रॅज्युएशन झाले. काय करायचं? दाड्या पांढऱ्या झाल्या, लेकरं आता चालले दुसरीला. लाख रुपये डोनेशन कर्ज करून भरले शाळेत, समोर विचारा. मग हे बंद होईल ना कुठतरी सर्टिफिकेट निघल्यावर? मग हे निघणार फक्त कुणामुळे? दत्ताभाऊमुळे. त्यामुळे मी परत सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की सर्वांनी लढ्यात सहभागी व्हा. आणि तुम्हाला नसेल जमत तर दुसऱ्यांना पाठवा. हर हर महादेव, हर हर महादेव.